भगवान रंगनाथ स्वामी की मूर्ति जो शेष शैल स्वरूप की है, जो विष्णु पुराण के वर्णन के अनुसार बनाई गई है, उसके पीछे का शास्त्र क्या है, वैज्ञानिक कारण क्या है? क्योंकि हम देखते हैं कि भगवान विष्णु की मूर्ति ये स्थापित है, शेषनाग का स्वरूप कैसा है, उनके सामने कौन है, उनके सामने और मूर्ति में किस किस प्रतिमाओं की रचना एक साथ की गई है, इस बारे में अधिक जानकारी देंगे पुरातत्व विशेषज्ञ एडवोकेट प्रवीण पाठक। प्रवीण, आपका स्वागत है। नमस्कार। प्रवीण मराठी में आपको बताएंगे और मैं उसका हिंदी में अनुवाद आपके सामने प्रस्तुत करूंगा। तो प्रवीण, सगळ्यात पहिले तुम्ही रंगनाथ स्वामी मंदिर ही मूर्ती पाहिली रंगनाथ स्वामीची। आता शेष नागावर भगवान विष्णू आराम करण्यासारखी एक अशी प्रतिमा आहे, या मागचं शास्त्र काय आणि या प्रतिमेत अन्य कोणत्या प्रतिमा आहेत? मी तुम्हाला सगळ्यात पहिले हे सांगू इच्छितो की श्री रंगनाथ स्वामी हे नाव कसं पडलं। दक्षिण भारतामध्ये श्रीरंग नावाचं एक गाव आहे, ज्या गावामध्ये कावेरी नदीचा प्रवाह आहे आणि तिथल्या लोकांनुसार ही कावेरी नदी दुसरी काही नसून वैकुंठातून जी नदी वाहते तीच नदी म्हणजे ही कावेरी नदी आहे। आणि त्याच्यावर जे वसलेलं बेट आहे ज्याचं नाव श्रीरंग आहे, त्याच्यावर विष्णूची मूर्ती म्हणजे जे शेषशाही विष्णू आहे ते विष्णूची स्थापना व्हावी अशी सर्वांची इच्छा होती। त्यानुसार ती स्थापना झाली, म्हणून त्या दिवशीपासून त्याचं नाव श्रीरंगनाथ स्वामी असं पडलं। श्रीरंग याचा अर्थ होतं, रंग याने श्रीरंग स्टेज, जे हे जे विश्वाचं जे स्टेज आहे याचा जो नाथ आहे तो रंगनाथ स्वामी। इक्ष्वाकू घराण्यामध्ये एक, आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की शेषशाही हे जे विष्णू आहे यांनीच काय केलं, ब्रह्माचं स्थापना केली, यांच्याच नाभीमधून ब्रह्माची उत्पत्ती झाली आणि विष्णूंनी ब्रह्माला आज्ञा केली की तुम्ही तुमचं कार्य करा। त्यानुसार ब्रह्मा आपले कार्य करायला लागले। त्या ब्रह्मांनी ज्यावेळेस त्यांची उत्पत्ती झाली तेव्हा विष्णू कसे आहेत हे वेदामध्ये वर्णन केलेले आहे। त्यानुसार विष्णूचं रूप हे पंच जे शेष आहे याच्यावर निद्रा अवस्थेत असणार, आपण पाहिलं असेल की एक कडा असा आहे, म्हणजे ते झोपलेले नाही आहेत, ते त्यांची मुद्रा जर आपण पाहिली असेल की ते सगळं असं त्या मूर्तीनुसार जे म्हणतो आपण, आपल्याला असं कळतं की ते सगळे पाहत आहे, पण त्यांच्या याच्यावर स्मित हास्य आहे, म्हणजे जे काही ब्रह्मा करत आहे त्याला सर्व परवानगी कोण देत आहे, विष्णू करत आहे। म्हणून ते जे वर्णन केलेलं रूप आहे ते वर्णन केलेलं रूप म्हणजेच आपलं श्रीरंगनाथ स्वामीची मूर्ती आहे। आणि पुन्हा अजून सांगू इच्छितो की इक्ष्वाकू जे घराणं आहे, जे म्हणजे आपला आपण म्हणतो की आद्य रामराज्य जे होतं, रामाचं जे कुळ होतं त्याच्यातला आद्य पुरुष म्हणजे तुमचा इक्ष्वाकू। त्या इक्ष्वाकूनी ब्रह्मदेवाची खूप तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव आनंदित झाले। आनंदित झाल्यानंतर इक्ष्वाकूला काय द्यायचं म्हणून त्यांना जे माहिती होती ती मूर्ती म्हणजे शेषशाही रंगनाथ स्वामीची मूर्ती त्यांना भेट दिली, भगवानचं जे वर्णन आहे। आणि तेव्हापासून जे आपले रामांचे जे पूर्ण वंशज आहे श्रीरामांचे, ते पूर्ण वंशज त्या मूर्तींची पूजा करतात। जेव्हा आपल्याला माहित आहे की रामाने लंकेवर चढाई करून लंकेवर विजय प्राप्त केल्यानंतर त्यांना बिभीषणाला राज्य द्यायचं होतं, म्हणून बिभीषणाला राज्य द्यायचं म्हणून मग बिभीषणाला सोबत ही रंगनाथ स्वामीची मूर्ती सुद्धा दिली होती। ती मूर्ती त्याने आपल्या कपाळावर डोक्यावर ठेवली आणि तो तिथून अयोध्येवरून आपल्या लंकेसाठी निघाला। मधामध्ये त्याला एक बेट दिसलं आणि संध्याकाळची वेळ असताना ती मूर्ती तिथे ठेवून सायं संध्या करायची अशा विचाराने ती मूर्ती त्याने तिथे काही काळासाठी ठेवली आणि आपली संध्या आटपून जेव्हा परत आला तेव्हा ती मूर्ती तिथेच विराजमान झाली, ती हलली नाही। असं केल्यानंतर असं का बरं झालं म्हणून त्यांनी जेव्हा विष्णूला आवाहन केलं तेव्हा विष्णूंनी स्वतः सांगितलं की मी जरी इथे असेल तरी माझे डोळे सतत तुझ्याकडे असेल, म्हणून आपल्याला तेही एक वर्णन केलं जाते की ह्या मूर्तीची सतत पाहण्याचं डोकं जे आहे ते दक्षिणेकडेच आहे, म्हणजे दक्षिणमुखी मूर्ती आहे। दक्षिण मूर्ती आपण जास्तीत जास्त भारतात पाहतो की देवता ज्या मूर्त्या असतात त्या पूर्वमुखी असतात, पण ही मूर्ती एक दुर्लभ श्रेणीतली म्हणजे दक्षिणमुखी। कारण आपल्याला माहिती आहे की लंका ही दक्षिणेकडेच होती, म्हणून या विष्णूचं लक्ष सातत्याने कुठे आहे, दक्षिण दिशेलाच आहे म्हणून। आणि श्रीरंगपूर तुम्ही जर तामिळनाडूमध्ये जर गेले तर जवळपास 108 स्तंभ असलेला असं एक मोठी मूर्ती आहे, मोठं मंदिर आहे हेमाडपंथी। आणि तिथे आजही गेल्यानंतर तुम्हाला म्हणजे विष्णूंच्या ह्या ज्या शेषशाही विष्णूचा भव्य दिव्य असं मंदिर आपल्याला आजही तिथे दिसतं। त्याच्यामुळे आपण निश्चित असं सांगू शकतो की ही मूर्ती जी आहे ती दाक्षिणात्य पद्धतीचीच आहे आणि
तुम्हाला या मूर्तीच्या वर्णनातून असं कळलं असेल की विभीषणाला मग शेवटी लक्षात आलं, म्हणून विभीषणानं तिथेच पूजा केली आणि तो लंकेला परत गेला. प्रवीण ये बता रहे हैं कि भगवान राम के जो पूर्वज थे, इक्ष्वाकु जो वंश था, उसी के अनुसार ब्रह्मा जी ने ये मूर्ति उन्हें दी थी. मतलब जैसा वर्णन किया था उस प्रकार के मंदिर उन्होंने बनाए. भगवान विष्णु की भी निरंतर पूजा करते रहे. और उसके बाद जब भगवान राम लंका विजय करके अयोध्या वापस आए विभीषण के साथ, तो विभीषण को उन्होंने इस स्वरूप की मूर्ति दान में दी के इसकी स्थापना भेंट में दी के इसकी स्थापना आप लंका में जाकर करिए. तो जब विभीषण संध्या के लिए एक जगह रुके, ये वही जगह है. मतलब रामायण काल का इतिहास वनी से होकर निकलता है. इतना पुराना हमारा ये शहर है, आध्यात्मिक सांस्कृतिक धरोहर है. तो यहाँ पर जब विभीषण रुके तो उन्होंने संध्या के बाद जब मूर्ति को उठाने का प्रयास किया तो मूर्ति यहाँ से हिली नहीं. तो इस तरह की एक कहानी ये भी है. और पिछली कहानी मैंने आपको बताई थी रंगास्वामी महाराज की, उनके सैनिकों की और एक राजा की. तो इस तरह की अनेक कहानियां इस मंदिर से जुड़ती है. तर आता आपण आतमधलं मूर्तीचं वर्णन पहा, सांगा आम्हाला. ही शेषशाहीची मूर्ती आहे, वर शेषनाग. तर शेषनाग वर झोपलेले भगवान विष्णू म्हणजे काय, ते 5 फण म्हणजे काय. पहा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे जे जग आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. त्या पंचमहाभूताचं रिप्रेझेंटेशन काय करत आहे, ही मूर्ती करत आहे. म्हणजे 5 महाभूतांवर विराजमान असलेली पृथ्वी, तिचा संपूर्ण भार हा विष्णू सांभाळत आहे, असं या मूर्तीतून आपल्याला दिसत आहे. आपल्याला माहित आहे की शेषशाही, शेष म्हणजे जो नागाचा अवतार आहे, तो नाग कसा असतो, नाग हा असा प्राणी आहे की तो मरेपर्यंत वाढतो. म्हणून अशा या वाढणाऱ्या, सातत्यानं वाढणाऱ्या विश्वाला सांभाळण्याचं काम हा विष्णू करतो. म्हणून याचं नाव श्री रंगनाथ स्वामी. आणि सोबत एक हात जोडलेली प्रतिमा आहे. ती उजव्या साईडची जी मूर्ती आहे ती मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विभीषणाचीच असावी, कारण आपल्याला त्याचं स्वरूप दिसत आहे की त्याच्यात आपल्याला थोडे दातन जे असुर लक्षण आहे, ज्याप्रमाणे आपण त्याचं जे पाहत आहोत चित्र, त्याप्रमाणे तो काय आहे, विभीषणच आहे असं आपण सांगू शकतो. आणि समोर जी प्रतिमा, आणि ती लक्ष्मीची मूर्ती आहे. पद्म, तिच्या हातामध्ये पद्म असा असेल, ते आपल्याला दिसत नाही, पण नक्कीच तिला पद्म असेल. आणि ती त्यांच्याच विष्णू पत्नी असल्यामुळे त्यांच्याच जवळ ती सातत्याने राहते. जर आपण पुन्हा बारकाईनं जर पाहिलं तर त्यांच्या नाभीमधून आपल्याला ब्रह्मा सुद्धा दिसेल. आणि ज्या ब्रह्माला त्यांनी आज्ञा केली की आजपासून तू सगळ्या विश्वाचा कारभार पाहायचा. तो रंगनाथ महाराज भगवान विष्णु शेषशैया पर विराजमान है. उनके सामने राक्षस राजा विभीषण है, जो रावण के भाई थे, छोटे भाई थे. सामने लक्ष्मी है. तर प्रवीण, आपण भगवान विष्णू सोबत 2 देव्या पाहतो नेहमी. इथं लक्ष्मी आहे, दुसरी देवी कोणती. तेव्हा जेव्हा श्री रंगनाथ स्वामीची पण मूर्ती पाहतो त्याच्यामध्ये 2 मूर्त्या दिसतात, ज्याला श्रीदेवी आणि भूदेवी असं म्हणलं जाते. श्रीदेवी म्हणजे श्री लक्ष्मीचं स्वरूप आहे, पण भूदेवी म्हणजे कोण, एक छोटीशी कथा आहे त्याच्यासाठी. जी भूदेवी तुम्ही जे म्हणताय, आपण तिरुपती बालाजी बद्दल जी कथा ऐकतो, तीच भूदेवी तुम्ही म्हणतायत. बिल्कुल बिल्कुल. मतलब तिरुपति बालाजी से भी इस मंदिर का एक तरह से कनेक्शन जुड़ रहा है, एक तरह से संबंध जुड़ रहा है. आप देखिए कि जैसे भगवान विष्णु के साथ 2 देवियों की मूर्तियां होती, एक लक्ष्मी देवी एक भूदेवी, तो उसी प्रकार की मूर्ति भी यहाँ पर भूदेवी की हो सकती है, ऐसा प्रवीण बता रहे. तुमची कथा सांगा. भूदेवी म्हणजेच गोदा देवी असं म्हणतात. गोदा नावाची एक कन्या होती, जी ब्राह्मणाची मुलगी होती. आणि तिचे वडील विष्णुव्रत हे श्री रंगनाथ स्वामीची पूजा अर्चना करत होते. आणि या गोदाकडे एक काम होतं की हार तयार करायचे फुलांचे, आणि ते फुलांचे हार केल्यानंतर वडिलांना द्यायचे, जेणेकरून ते पूजा करते. परंतु तिची निस्सीम भक्ती अशी होती की विष्णू माझ्या तयार केलेल्या हारात चांगले दिसतील की नाही, यासाठी ती काय करायची की ती हार घालायची आणि स्वतःचं प्रतिबिंब विहिरीमध्ये पाहायची. आणि पाहिल्यानंतर ते हार जर चांगला तिला वाटला की ती वडिलाला द्यायची, आणि जर चांगला वाटला नाही तर तो ती फेकून द्यायची. असं करताना एक दिवस तिच्या वडिलांना हे समजलं की आपली मुलगी असं काहीतरी प्रताप करत आहे. म्हणून तिचं कौतुक न करता रागाच्या भरात त्या दिवशीपासून तिचा हार घेणे तिच्या वडिलांनी सोडून दिले.
म्हणून या गोदा देवीचा हा प्रकार स्वतः विष्णूला सुद्धा तोपर्यंत माहित नव्हता. ज्या दिवशी विष्णूंना हे माहिती झालं म्हणून त्या दिवशीपासून त्यांनी काय केलं, तिला तिच्या निस्सीम भक्तीला प्रसन्न होऊन तिला आपल्या म्हणजे चेहऱ्याजवळ आपल्याला एक स्थान दिलं. म्हणून आपल्याला नेहमी 2 मूर्त्या दिसतात, एक जी भूदेवी आहे आणि दूसरी म्हणजे श्रीदेवी जी लक्ष्मी आहे तिच्या स्वरूपात. तो भगवान विष्णु के पास भी यहाँ पर 2 मूर्तियां विराजमान हो सकती है, एक लक्ष्मी जिसे श्रीदेवी कहते हैं और एक भूदेवी जिसकी कथा हमें प्रवीण ने अभी बताई है. तो बहुत अद्भुत, बहुत पौराणिक, बहुत ऐतिहासिक धरोहर बनी की है, बनी शहर में यहाँ पर स्थापित है. हम बहुत सौभाग्यशाली है कि बनी का इतना प्राचीन इतिहास है और प्राचीन इतिहास के दौर में हम लोग जी रहे हैं, लेकिन इसके बारे में जानकारी बहुत कम लोगों का है. तो आपसे अनुरोध है कि ज्यादा से ज्यादा संख्या में इस वीडियो को शेयर करें, ज्यादा से ज्यादा संख्या में लोगों तक इस जानकारी को पहुंचाए, हमारे वनी की जानकारी को पहुंचाए कि कितना अद्भुत पौराणिक शहर है वनी, जिसका संबंध सीधा रामायण काल से जुड़ता है, ब्रह्मा जी के काल से जुड़ता है और वेदों के अनुसार, विष्णु पुराण के अनुसार जो भगवान की मूर्ति की स्थापना है वैसी ही मूर्ति की स्थापना यहाँ पर हमारे रंगनाथ स्वामी मंदिर में है. हम लगातार इस मंदिर के इतिहास के बारे में, मूर्ति के बारे में जानकारी ले रहे हैं, मैं आप तक पहुंचा रहा हूं. लेकिन इस मंदिर की एक विशेषता है, अभी ठंड के दिन चल रहे हैं लेकिन यहाँ पर मुझे गर्म लग रहा है. जब मैं यहाँ पर गर्मी के दिनों में आता हूँ तो इस परिसर में, इस गर्भगृह में, इस मंदिर के हॉल में मुझे ठंड महसूस होती है. तो कैसी रचना इस मंदिर की, किस स्थापत्य कला का ये मंदिर है, इस बारे में प्रवीण हमें बताएंगे. प्रवीण, कशा प्रकारचं मंदिर आहे? द्राविडी शैली आहे, कर्नाटकी शैली आहे, तामिळनाडूची शैली आहे की आपली हेमाडपंथी शैली आहे? पहा, दक्षिणात्य म्हणजे जे आपण द्रविड शैली म्हणतो ती का बरं द्रविड शैली झाली? कारण त्याच्यामध्ये जे कोरीव काम केलेलं आहे हे फक्त दक्षिण भागातच आपल्याला जास्त करून दिसतं आणि मंदिराची रचना सेम हेमाडपंथीच आहे. तुम्ही पाहिलं असाल की गर्भगृह, भोग मंडप, नृत्य मंडप, सभा मंडप या स्वरूपात जर आपण पाहिलं तर कुठल्याही मंदिराची रचना याच पद्धतीने केल्या जाते. हे असे जर तुम्हाला पिल्लर्स पाहायचे असतील तर वेल्लूर किंवा कांचीपुरमला जर पाहिले तर तुम्हाला अशा पद्धतीचे पिल्लर प्रत्येक तामिळनाडूला बिलकुल की म्हणजे हे आपण डेफिनेटली सांगू शकतो ही रचना जी आहे ही हिंदू पद्धतीने केलेली आहे. म्हणजे जर तुम्ही हा पिल्लर वाचला आणि या प्रत्येक पिल्लरचा जर अभ्यास केला तर हे वेद सांगतं. हे जे आपण स्ट्रक्चर आहे हे पद्म आहे, हे पद्म आहे, कमळदल समजा, बिलकुल कमळदल सारखी. म्हणजे हे पद्म म्हणजे हे विष्णूच द्योतक आहे. म्हणजे हे डेफिनेटली मंदिर कमळाचं एक म्हणजे स्ट्रक्चर एक रचना कशी दिसते. म्हणजे आपण डेफिनेटली सांगू शकतो की हे मंदिर जे काही होतं म्हणजे असं समजू की आपण पहिले मंदिर बांधलं नंतर मूर्ती किंवा आली किंवा पहिले मूर्ती आली नंतर मंदिर आले, तरी पण सुद्धा हे मंदिर फक्त विष्णूसाठी सुद्धा आपण डेफिनेटली सांगू शकतो. कारण याच्यामध्ये जी रचना दिसली आहे ती रचना पूर्णतः पद्म असल्याच्यामुळे किंवा आपण आजूबाजूला जर पाहिलंय जय विजय आहे किंवा अजून काही आहे त्याच्यावरून किंवा आपण हा कुर्म पाहतो, हा कुर्म सुद्धा आपल्याला विष्णू मंदिरात दिसतो, तोही सुद्धा लोटसवर बसलेला आहे. म्हणजे हा विष्णू रूपच आहे. अमृत भवन मध्ये सेम पाहिला आपण, व्यंकटेशाची मूर्ती आहे त्याच्यासमोर कुर्म आहे. तर हे पिल्लर अंदाजे किती वजनाचे असतील, कशाने स्थापन? नाही, हे टनाचे असतात सर. हे म्हणजे याचं वजन आपण टनानच करू शकतो. म्हणजे मला असं वाटतं की हे किमान 100 ते 150 टनाच्या खाली तर नक्कीच नसावे. बरं, हा उचलायसाठी तुम्हाला शक्ती खूप लागते आणि ही त्या काळात एवढी भक्ती आपल्या अंगामध्ये होती मनुष्य रूपामध्ये किंवा त्या काळातले इंजिन अभियांत्रिकी आपण म्हणू शकतो. बिलकुल आणि पाहिलं असेल ना हे सुद्धा बोल्ट सॉकेटनच आहे, कुठल्याही जॉईंट नाही आहे, फक्त इथं घाटा करून समजा त्याला चिपकवलेले आहे. पण अजूनही हालत का बरं नाही? असं कसं हे बांधकाम आहे, कशा प्रकारचं बांधकाम आहे? नाही, याचं जर मूळ जर सांगायचं जर असेल तर खाली तळात आहे. म्हणजे त्यावेळेच्या इंजिनियरला हे समजलं होतं की भूकंप येऊ शकतात म्हणून आणि हे शिला पडू शकतात म्हणून मग याची रचना अशा पद्धतीनंच केली आहे की याच्यामध्ये गॅप राहील. आणि तुम्हाला साधी एक भूकंपाचा नियम आहे की 2 वस्तूमध्ये जर गॅप ठेवली तर व्हायब्रेशन जे आहे ते सांभाळलं जातं. जनरली सिमेंट रोड जर तुम्ही पाहिले तर 2 रस्त्यांच्या मधात एक गॅप केली जाते जेणेकरून व्हायब्रेशन आले तर सांभाळते. तशाच पद्धतीने इथे सुद्धा दिसत आहे तुम्हाला कुठल्याही खाचा दिसत आहे त्या भरल्या नाहीये. म्हणजे तुम्ही जर 2 जॉईंट जर पकडले, आता हे कलर लावल्यामुळे आपल्याला वाटत आहे, परंतु जर आपण जनरली एखादं जुनं जर मंदिर पाहिलं तर त्याच्या 2 गॅप याच्यामध्ये गॅप असते म्हणून आपण त्याला सिमेंट वापरत नाही. म्हणून मग त्या गॅप मधून काय होते, जर समजा भूकंप जरी आला किंवा एखादं व्हायब्रेशन जरी झालं तरी त्या मूर्त्या जागा तशीच्या तशीच राहते म्हणून ती पडत नाही.
म्हणजे हे साधी आता इंजिनिअरिंग आहे. हे जवळपास 1000 ते 1200 वर्ष जुनं पुराण स्ट्रक्चर आहे, ही रचना आहे. तरी पण जशानं तशीच आहे, अजूनही त्याला धक्का लागलेला नाही. थोडंफार काहीतरी कमी जास्त झालं असेल. आणि ही जी रचना आपण पाहतो हे भगवान विष्णूचं स्थान आहे. काही हे शेष आहे ना, हे मंदिर पूर्णतः शेष भगवान विष्णूला डेडिकेटेड आहे. त्याच्यामुळे इथे दिसलेल्या ज्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या म्हणजे विष्णूच्या चिन्ह अधिपती. दिसते आपल्याला भगवान विष्णु के चिन्ह, त्यांचे संबंध चिन्ह है. तो प्रवीण बता रहे हैं कि इस मंदिर की रचना लगभग 1000 से 1200 वर्ष पुरानी हो सकती है. मंदिर पहले बना या मूर्ति पहले लाई गई या मूर्ति पहले लाई गई फिर मंदिर की स्थापना हुई, इस बारे में हम कुछ नहीं कह सकते. लेकिन भगवान विष्णु को समर्पित ही ये मंदिर था. उसी प्रकार से यहाँ कमल दल है, भगवान विष्णु के चिन्ह है, जैसा हम तिलक लगाते उसी प्रकार के यहाँ पर चिन्ह है. और हजारों टन वजनी शिला यहाँ पर उस वक्त की स्थापत्य कला का अद्भुत नमूना हमें यहाँ पर दिखाई देता है, जो अभी तक स्थापित है. इसमें रंच मात्र भी फर्क नहीं पड़ा है. और जैसी मंदिर की रचना के वक्त स्ट्रक्चर था, उसी प्रकार का लगभग उसी प्रकार का स्ट्रक्चर आज भी इतने हजार वर्ष बाद भी खड़ा हुआ है, टस से मस नहीं हुआ है. जैसे मूर्ति यहाँ से टस से मस नहीं हुई, उसी प्रकार का ये स्थापत्य कला हमारे पुराने जमाने की अभियांत्रिकी जिसे कहते हैं, इंजीनियरिंग कहते हैं, स्थापत्य कला आर्किटेक्चर, उसी प्रकार ये मंदिर यहाँ पर अभी भी स्थापित है. इतना मजबूत पहले का निर्माण हुआ करता था. तर प्रवीण, आपण प्रदक्षिणा मार्गात काही मूर्ती आहेत त्या पाहू, त्याबद्दल माहिती सांग. तो हम मंदिर के प्रदक्षिणा मार्ग पर है. मंदिर की शिला देख सकते हैं आप, छोटे छोटे पत्थर को काटकर यहाँ पर लगाया गया है, कुछ बड़े पत्थर भी है. और यहाँ पर एक अद्भुत प्रतिमा है, बहुत दुर्लभ प्रतिमा है. ब्रह्मा जी की प्रतिमाएं बहुत कम जगह पर पाई जाती है. एक हमारे वांजरी में है, एक पुष्कर में है, और यहाँ पर हमें दिखाई दे रही रंगनाथ स्वामी मंदिर में. तो प्रवीण, या मागचं कारण काय? पहा कसं आहे, हे ब्रह्माजी आपण क्लिअरली सांगू शकतो, कारण हातामध्ये वेद आहे, कमंडल आहे आणि पद्म आहे. परंतु आपण जे वांजरीला जी मूर्ती पाहिली आणि त्याच्यामध्ये थोडा फरक आहे. ती उभी असलेली मुद्रा आहे आणि ही बसलेली आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की ही उत्पत्तीच्या वेळेसची मूर्ती आहे. अच्छा अच्छा. म्हणजे जेव्हा विष्णू ब्रह्माचा जन्मकाळ समजा. एक्झॅक्टली. म्हणजे जेव्हा शेषशाही विष्णू होते आणि ते स्वप्नात होते आणि स्वप्नामध्ये त्यांना ब्रह्माजीची उत्पत्ती केली आणि उत्पत्ती केल्यानंतरच हा चित्र आहे. म्हणजे ते पद्मावरच बसलेले आहे. आणि वांजरीला जे आपण मूर्ती पाहतो ती उभी आहे, म्हणजे तो त्याच्यानंतरचा काळ आहे, वार्ता काळ देव, वार्ता काळ. तो ब्रह्मा जी की मूर्ति यहाँ पर स्थापित है. उसके बाद आगे चलते हैं. यहाँ पर बहुत अद्भुत जानकारी मैं आपको देने जा रहा हूँ. यहाँ पर त्रिदेव स्थापित है इस मंदिर में. त्रिदेव की मूर्तियों के बारे में आपको जानकारी देता हूँ. अंदर भगवान विष्णु है, यहाँ पर ब्रह्मा जी है. और आगे चलते हैं प्रदक्षिणा मार्ग, जहाँ प्रदक्षिणा समाप्त होती है, वहां पर देखते हैं किसकी मूर्ति है. यहाँ पर देखिए, यहाँ पर साक्षात भगवान शंकर है जो नंदी पर विराजमान है. मुझे पहले लगा शायद एक कार्तिकेय स्वामी की मूर्ति है, लेकिन ये भगवान शंकर की मूर्ति है. तो ब्रह्मा विष्णु महेश, जिन्हें त्रिदेव कहा जाता है, इस मंदिर में विराजमान है. ऐसा अद्भुत, अकल्पनीय, अविश्वसनीय मंदिर वनी में स्थित है. त्रिदेव का मंदिर बहुत कम जगह पर है, तो वनी में रंगनाथ स्वामी का मंदिर त्रिदेव स्वरूप का भी कहा जाता है. प्रवीण, या मूर्ती बद्दल ही मूर्ती आपण शंकराचीच का बरं म्हणू, कारण हातामध्ये डमरू आहे, त्याच्यानंतर त्रिशूळ आहे आणि वृषभ म्हणजे नंदीवर सवारी आहे. त्याच्यामुळे ही मूर्ती कशाची आहे, शिवाचीच आहे आपण असं सांगू शकतो. आता पहा, रचना पहा मंदिराची किती सिंपल यानं केली आहे की आतमध्ये वैकुंठवासी बसलेले आहेत आणि त्यांच्या बाहेर कोण आहे, ब्रह्मा विष्णू आणि महेश. म्हणजे या सर्व हे सगळे काय करतात, हे सगळं विष्णूने, जे शेषशाही विष्णू आहे त्यांनी दिलेलं कार्य करते. म्हणजे तिकडे जन्म देतो, वरचा पोषण करतो आणि खाली मृत्यू झाल्यानंतर जाते. आणि सगळं ह्याचं कंट्रोलिंग कोण करतो, तो श्री रंगनाथ स्वामी करतो. म्हणजे हे पूर्ण मंडळ तयार केलं आणि सगळ्यांचं काम झाल्यानंतर म्हणजे मेन कोण आहे, सगळ्यांचे स्वामी कोण आहे, तर श्री रंगनाथ स्वामी असं दाखवण्यात आलं. तो मंदिर की रचना को आप समझिए, कितनी अद्भुत रचना, इसके पीछे कितना बड़ा कारण है. भगवान विष्णु आदेश देते हैं, ब्रह्मा जी विश्व को उत्पन्न करते हैं, बाद में भगवान विष्णु उसका पालन पोषण करते हैं और बाद में भगवान शंकर उसका विध्वंस करते हैं.
जिसे हम प्रलय कहते हैं कि प्रलय आती है जहां पर सारी चीजें नाश हो जाती है, तो भगवान शंकर उस चीजों का नाश करते हैं। तो इसी प्रकार का मंदिर, इस प्रकार की रचना हमारे बनी में है। त्रिदेव मंदिर हमारे बनी में है। रंगनाथ स्वामी मंदिर जो सबके स्वामी है, उन्हें स्वामी इसी वजह से कहा जाता है कि सारे जगत के स्वामी रंगनाथ स्वामी। आता है या बंद करून दे मग, वर चढताय। या मूर्तीची रचना काय आहे, म्हणजे समोर एक भगवान विष्णूचं सगळ्यात वरचं चिन्ह दिसत आहे, आणि ही रचना काय आहे, याला काय म्हणतात? या मंदिराचं कशा प्रकारे स्थापन केलं, या मागचं कारण काय, शास्त्र काय? पहा, ज्या कोणी या मंदिराची स्थापना केली त्याने या मंदिरामध्ये जो विराजमान आहे गर्भगृहामध्ये, तो या विश्वाचा अधिपती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला। आपल्याला जनरली माहित आहे की पृथ्वीवरच्या ह्या सगळ्या रचना आहे, म्हणजे काही मरकट लीला आपल्याला दिसतात, जे काही माकडचाळे लोक करतात, किंवा जे काही आपल्या आजूबाजूचे वातावरण आहे, किंवा आपण आधी काळात असं होतो, त्याच्यानंतर आपण संसारी जीवनात आलो, त्याच्यानंतर आपण भोग जीवनात घेतला, त्याच्यानंतर आपल्याला शक्ती प्राप्त झाली, त्याच्यानंतर आपल्याला आपण काय केलं, विविध पद्धतीनं जागा कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर आपण साधना पुन्हा केली, त्याच्यानंतर आपल्याला शक्ती प्राप्त झाली, कारण बलाचं लक्षण म्हणजे बैल आहे। त्याच्यानंतर आपण काय केलं, वेदाचं ज्ञान घेतलं, किंवा संगीताचं ज्ञान घेतलं, सरस्वतीचं ज्ञान घेतलं, आणि आपण काय केलं, अराजकता सोडली म्हणून त्याच्यावर गेलो आणि वैकुंठवासी झालो। असं आपल्याला या पूर्ण याच्यामध्ये विश्व दिसतं की मंदिर बनवणाऱ्यांना हे दाखवायचं होतं की तुम्ही हे सगळं केलं, हे सगळं बाहेरचं आहे, आणि आतमध्ये जो गर्भगृहात जो बसलेला आहे तो याचा सगळ्यांचा स्वामी आहे, तो स्वामी म्हणजे रंगनाथ स्वामी। रंगनाथ स्वामी। तो प्रवीण ने इन मूर्तियों के बारे में जानकारी दी है कि जो हम सामाजिक जीवन जीते हैं, जो गृहस्थाश्रम जिसे कहा जाता है, जो सांसारिक जीवन है, उसी प्रकार का स्ट्रक्चर इस मंदिर में बनाया गया है। जन्म से लेके मृत्यु तक आप क्या क्या करते हैं और किस प्रकार की साधना करके आप वैकुंठ से सीधा वैकुंठ में जा सकते हैं, उसी प्रकार का स्ट्रक्चर यहाँ पर, उसी प्रकार की रचना इस मंदिर में की गई है। तो सोचिए कितना गहरा चिंतन था, कितना गहरा विश्वास था, कितना गहरा अनुसंधान था इस मंदिर को बनाते हुए। तो रंगनाथ स्वामी का मंदिर अद्भुत है, अद्वितीय है, अकल्पनीय है। हम भाग्यशाली है कि ऐसी रचना वाला मंदिर हमारे शहर में स्थापित है। रंगनाथ स्वामी मंदिर में कुछ अद्भुत प्राचीन मूर्तियां भी स्थापित है, जिसमें एक मुख्य दत्तात्रेय भगवान है, पार्वती माता की मूर्ति है, साक्षात महालक्ष्मी यहाँ पर विराजमान है, माता अनुसया है और अत्रेय ऋषि है। तो प्रवीण, ही जी आपण एवढी मोठी मूर्ती पाहतो, ही दाक्षिणात्य पद्धतीची मूर्ती दिसते, जी दाक्षिणात्य मंदिरामध्ये ज्या देवीच्या मूर्त्या असतात त्याचप्रमाणे। तर ही आपण महालक्ष्मी मातेची मूर्ती आहे, कशी काय ओळखू शकतो? महालक्ष्मीच्या हातात पद्म आहे, आणि वरते जर आपण हे जर मुकुट जर पाहिलं तर हा विष्णूचं लक्ष, तेजोमय मूर्ती। पण ही दक्षिणात्य पद्धतीची का बरं? कारण नाकाकडे पहा, नाक जाड आणि टोकदार आहे। जनरली दक्षिणाकडचे लोक जे असतात ते लोक आपल्याला जर पाहिले तर आपल्याला अशा प्रकारचे त्यांचं स्वरूप दिसतं। आणि शरीर बांधा जर पाहिला तर हा शरीर बांधा जर आहे, हा तर दक्षिण पद्धतीचाच आहे। त्याच्यामुळे डेफिनेटली ह्या सुद्धा मूर्त्या दक्षिणात्य पद्धतीनेच बांधल्या। आणि आपण नेहमी सांगू शकतो की आपण पाहण्यांचं जे रचना वगैरे जर पाहिली, कसं आहे की दक्षिणातल्या लोकांचं जे कलकाठी असते ती ठुसकी आणि ठोकळ असते, म्हणून आपल्याला हे सांगू शकतो की दक्षिणात्य पद्धतीचीच आहे। आणि हे आता एक मुख्य दत्तात्रय म्हणतात, पण ही जी रचना लागते भगवान व्यंकटेशची उभ्या स्वरूपातली रचना दिसते, पण हे दत्तात्रय का म्हणतात याला? नाही, आता हे दत्तात्रय का बरं? कारण दत्त तर आपल्याला माहिती आहे की ते त्रिदेव आहेत, म्हणून हा विष्णूचाच अवतार आहे की अत्रेय ऋषीच्या घरी, अनुसया माताच्या घरी जन्म झालेला आहे। अच्छा, ठीक आहे। आणि हातामध्ये माळ आहे, कमंडल। ऍक्च्युली काय झालं होतं की अत्रेय ऋषीला वरदान दिलं होतं की मी तुझ्या पोटी जन्माला येईल, कोणी? विष्णू। म्हणून विष्णू अत्रेय ऋषीला ज्या पोटी जन्माला आले आणि एकमुखी दत्त तयार झाले। म्हणजे माता तो भगवान दत्त का यहाँ पर पूरा परिवार बसा हुआ है, पिता अत्रेय ऋषि, माँ अनुसया और साक्षात भगवान दत्त है, आणि ती मूर्ती पार्वतीची दिसते। तो रंगनाथ स्वामी मंदिर में त्रिदेव तो है ही, मतलब ब्रह्मा विष्णु महेश है, लेकिन एक मुखी दत्तात्रेय भी यहाँ पर स्थापित है, उपस्थित है। उनका पूरा परिवार यहाँ पर
मौजूद है उनके माता पिता और भगवान दत्तात्रेय। तो ऐसा अद्भुत इतिहास हमारे रंगनाथ स्वामी मंदिर का है, ऐसी अद्भुत रचना हमारे रंगनाथ स्वामी मंदिर की है। आपको फिर से याद दिला देता हूँ कि 25 नवंबर 2023 को वैकुंठ चतुर्दशी का महोत्सव यहाँ पर मनाया जाएगा। अगर आप अभिषेक करना चाहते हैं भगवान विष्णु का स्वयं अपने हाथों से, तो यहाँ पर आपको उसका मौका मिलेगा। इस मौके का लाभ उठाए, पुण्य अर्चन करें, भगवान का विष्णु का स्वयं अभिषेक करें। वीडियो के अंतिम पड़ाव पर हम आ गए हैं। अब यहाँ पर है भगवान विष्णू के वाहन गरुड़ की प्रतिमा। याबद्दल काय माहिती द्या? पहा, हे वाहन आहे आपल्या विष्णूंचं आणि त्या टोकावर जर पाहिलं तर ती चोच दिसते, ती गरुड स्वरूपाची आहे आणि पुन्हा ही दक्षिणात्य पद्धतीनंच बंदी आहे की शरीर यष्टी पहा ठुसकी आणि ठोकळ। या गरुडाने काय केलं आहे, जे शेष आहे या शेषला आपल्या याच्यामध्ये खांद्यामध्ये घेतले आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की शेष जरी त्यांच्या खाली बसले, शेषवर जरी ते उभे असतील तरी सुद्धा मी काय करू शकतो, त्याच्यावर कंट्रोलिंग करू शकतो। म्हणून मी काय होऊ शकतो, विष्णूचं वाहन होऊ शकतो। म्हणून आपलं काय झालेलं आहे, गरुड हे वाहन झालेलं आहे। ही रचना सुद्धा आता हेमाडपंथीचा है ना। तो ये हॉल तो नया बना है, लेकिन इसकी जो पुरानी दीवारें थी, जो इसे सराय का स्वरूप था, मतलब रुकने की जगह थी। यहाँ पर छोटे छोटे कमरे थे पीछे, वहां पर कुछ मूर्तियां स्थापित की गई है और नया हॉल बनाया गया है, लेकिन पुराने स्वरूप से बहुत कम छेड़छाड़ की गई है। तो वहां भगवान विष्णु लेटे हुए हैं और बिल्कुल उनके सामने यहाँ पर उनके वाहन गरुड़ की प्रतिमा है, जिनका शेषनाग पर कंट्रोल है। और इसी वजह से भगवान ने उन्हें आशीर्वाद दिया था कि वे उनके गरुड़ उनका वाहन बनेंगे। तो ये समाधि है भगवान विष्णु के निस्वार्थ सेवक रंगनाथ स्वामी महाराज की, रंगा स्वामी महाराज, जिसका बाद में नाम रंगनाथ स्वामी हुआ। तो और प्रवीण ने भी हमें इस मंदिर के बारे में बहुत अनमोल और बहुत रोचक, बहुत दिलचस्प जानकारी दी। प्रवीण, आपले सुद्धा खूप खूप आभार। भगवान रंगनाथ स्वामी बद्दल तुम्ही इतकी सुंदर माहिती दिली। लोकांना जी माहिती नव्हती, मूर्ती मागे शास्त्र काय ते माहिती नव्हतं, तुम्ही लोकांपर्यंत ती माहिती पोहोचली। माझ्या चॅनलकडून तुमचे खूप खूप आभार। धन्यवाद।